बरेच दिवस झाले मी हे भांडं विकत घेतलं होतं, पण त्याला वापरायला काही मुहूर्त लागत नव्हता. म्हटलं आज काहीतरी याच्यामध्ये बनवूया. आणि सहज आठवलं हे फालुद्याचे पॅकेट मी बरेच दिवस झाले आणून ठेवलं होतं. म्हटलं उन्हाळा संपण्याआधी तरी याला बनवून टाकूया. म्हटलं हेच यामध्ये बनवावं. अर्धा लिटर दूध घेतले, ते गरम व्हायला ठेवले, त्याला उकळी येऊ द्यायची. मी फालुदा अर्धेच पॅकेट बनवणार, 2 माणसांसाठी अर्धा पॅकेट इनफ होतं. तुम्हाला जर जास्त लोकांसाठी बनवायचं असेल तर पूर्ण पण बनवू शकता. पूर्ण पॅकेटसाठी 1 लिटर दूध लागतं. दुधाला छान उकळी येऊ द्यायची. 2 मिनिटं छान दूध उकळले. आता यामध्ये फालुद्याचं अर्ध पॅकेट टाकले आणि 2 ते 3 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचे. यावरती सगळं लिहिलेलं असतं कसं बनवायचं ते, त्याचप्रमाणे मी बनवलेलं आहे. मी दरवर्षी हे फालुद्याचे पॅकेट आणत असते आणि बनवत असते. घरच्या घरी एकदम टेस्टी असं फालुदा तयार होतं. आता हे मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि फ्रीजमध्ये 2-3 तासासाठी आपल्याला थंड व्हायला ठेवून द्यायचे. छान असं थंड झाले. आता सर्व करून घेऊया. आता मी यात कपामध्ये ओतून घेतले. यावरती थोडे सब्जा भिजवलेले टाकलेलं आहे. थोडेसे ड्रायफ्रुट्स कट करून टाकायचे. हे अगदी ऑप्शनल, तुम्ही नाही टाकले तरी सुद्धा चालतं. यामध्ये सगळं मिक्स असतं, दुसरं काहीच घालायची गरज नाही लागत. पण याने टेस्ट छान येते म्हणून मी वरतून थोडेसे ड्रायफ्रुट्स कट करून टाकलेत. आणि अजून यामध्ये आईस्क्रीम पण छान लागते. मी यांना येताना आईस्क्रीम घेऊन यायला सांगितली होती. मी संध्याकाळी ते येताना आईस्क्रीम घेऊन आले होते. मँगो फ्लेवर त्यांना भेटला नाही, पण त्यांनी हा पिस्ता फ्लेवर आणला होता. हा पण छान लागतोय. हा पण यामध्ये टाकायचा आहे. थोडेसे वरून ड्रायफ्रुट्स अजून टाकलेत. आणि संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आम्ही हा फालुदा एन्जॉय केला.